की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. तुझ्या वरदानाच्या नेमासी एकला एक राम वनवासी, तू गावल कले देतेशी सीतेसे दुष्ट ओसे दुर्भगा. असो ऐकणारे सर्व परमार्थ प्रेमी राम भक्त, ऐकणारे सर्व श्रोते, वाचक सूचक, ज्ञानवान गुणवान, वयोवृद्ध तपोवृद्ध यांच्या चरणी नतमस्तक भगवान हनुमानजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी कथेला प्रारंभ करत आहे. सेवे लागी सेवक झालो तुमच्या, लागलो निज चरणा, आहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यर, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदोजी श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित से भक्ती, म्हणून जरी ज्ञान गंगावती तरी स्वीकाराल की. प्रस्तुत प्रसंगी या ठिकाणी भावार्थ रामायण आणि कथेचं अनुसंधान अशा प्रकारे आहे की भगवान प्रभू रामचंद्र आपल्या आईचा आणि आपल्या पित्याच्या वचन पाळण्यासाठी त्या ठिकाणी वनवासाला निघालेले आहेत. कैकेयीच्या आज्ञेवरून की भरताच्या राज्यातलं काहीही द्यायचं नाही, आणि मग त्या ठिकाणी आपले स्वतःचे वस्त्र सुद्धा, अलंकार, दागिने सर्व त्या ठिकाणी त्याने विवर्जित केलेले आहेत, काढून ठेवलेले आहेत. सांगितलं, हे पिताश्री, तुम्ही जर मला हे सर्व जर हे साहित्य जर दिलं तर त्या ठिकाणी वचनाचं अनुलंघन होईल, वचन त्या ठिकाणी पाळलं जाणार नाही, म्हणून मी या राज्यातला तृण सुद्धा नेणार नाही. मग एवढीच संधी कैकेयीला पाहिजे होती. कैकेयीने जे असणारं वस्त्र वल्कल्य त्या ठिकाणी परिधान करण्यासाठी दिलेले आहेत. राजा प्रभू रामचंद्राला वल्कल्य दिले, त्यावेळेसही काही दुःख वाटलं नाही, कारण त्या ठिकाणी राजाला, त्या रामचंद्राला वनवासाला पाठवायचं होतं. हा जो असणारा वर होता, हे वचन त्या ठिकाणी राजा दशरथाकडून घेतलं होतं. परंतु त्या ठिकाणी राजा रामचंद्रालाही वल्कल्य दिलं, लक्ष्मणजीलाही दिलं, आणि सीता मातेला सुद्धा वल्कल्य ज्यावेळेस परिधान करण्यासाठी दिलं कैकेयीने, त्यावेळेस जे असणारं राजा दशरथालाही दुःख झालेलं आहे. तेवढंच दुःख वशिष्ठ गुरुला झालेलं आहे. वशिष्ठ गुरुचा जो असणारा क्रोध त्या ठिकाणी खवळलेला आहे आणि बोलू लागलेले आहेत, हे कैकेयी, तुझी असणारी दुष्ट आहेस, शट आहेस, नट आहेस, तुझ्यासारखी पापिनी कोणीही नाही. काय तर या ठिकाणी तू फक्त वरामध्ये मागून घेतलेलं आहेस की माझ्या भरताला जे असणारं राज्य आणि रामाला जे असणारा वनवास, आणि मग त्या ठिकाणी सीतेचा काय संबंध आहे, आणि मग तू सीतेला सुद्धा जे असणारा त्या ठिकाणी तिचे सर्व वस्त्र अलंकार हिरावून घेतलेले आहेस आणि वल्कल्य परिधान करण्यास सांगत आहे. हा तुझा अधिकार नाही, तू पापीने आहेस. वस्त्रे अलंकार त्यांची आता, तुका गेसी सवे देखता, काळे वदन तुझे तत्वता, मुख दाविता लाजशी लाजसिका. मग या ठिकाणी वशिष्ठ गुरु महान जे असणारा श्रेष्ठ ज्यांचा अधिकार आहे, पूर्वी जे असणाऱ्या मनोपासून जे असणारी वंश परंपरा त्यांची श्री गुरुची जी असणारी असल्यामुळे अधिकार श्रेष्ठ आहे. अधिकार श्रेष्ठ असल्यामुळे बोलण्याचाही अधिकार त्या ठिकाणी असतो. प्रत्येकाला चुकलंय त्याला शिक्षा करण्याचा अधिकार हा ज्येष्ठांचा असतो. तसा वशिष्ठ श्री गुरुनी सांगितलेला आहे, तो या ठिकाणी जे असणारा अधिकार नसतानाही सीतेचे जे असणारे वस्त्र अलंकार हिरावून घेतलेले आहेस आणि वल्कल्य परिधान करण्यास सांगू शकत आहेस. हे तुला जे असणारं शोभनीय नाही. तू या असा जो असणारा किंवा आज्ञेचं उल्लंघन, नियमाचं उल्लंघन जर केलं तर त्या ठिकाणी शिक्षा लागत असते, नव्हे पाप लागत असतं. तू हे जे असणार अनैतिक कर्म तुझ्याकडून घडू लागलेलं आहे, म्हणून तू जे असणारी या त्रिजगतामध्ये जी असणारी कलंकित
होशील एवढा तुला जे असणारा मी शाप देत आहे. कारण हा शाप जे असणारा सर्वसामान्याचा नव्हता, ज्यांचा श्रेष्ठ अधिकार होता. सप्त ऋषीमध्ये जे असणारे श्रेष्ठ किंवा सूर्यवंशाचे जे कुलगुरू आहेत त्यांचा जो असणारा शाप होता. मग अद्यापर्यंत जे असणार कैकईचं जे असणार काळामुख आहे, कैकई नाम हे कोणीही आणखी या ठिकाणी ठेवलेलं पाहिलं नाही. सरासरी नाहीच या ठिकाणी. एवढा जो असणारी कलंकित जी असणारी आणि ती कैकई आहे. दुस्तर कोपा दशरथा कैकैसी मारू जावे लाता, तू नवेशी माझी कांता, तुझा भरता मी नवे. त्या ठिकाणी वसिष्ठ गुरुनं तर त्या ठिकाणी शापित केलेलं आहे. परंतु राजा दशरथाला एवढा क्रोध अनावर झालेला आहे. कर 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 दात चावू लागलेले आहेत, हाताच्या मुठी ज्या असणाऱ्या चोळू लागलेल्या आहेत आणि कैकईच्या दिशेने धावलेले आहेत राजा दशरथ आणि लाथेने मारू लागलेले आहेत. तिचा अहेर करू लागलेले आहेत आणि बोलू लागलेले आहेत, हे कैकई तू जरी आतापर्यंत मला प्रिय होतीस, आवडती होतीस, परंतु त्याचा तुझे असणारा तुझा स्वार्थ साध्य करण्यासाठी माझा गैरफायदा या ठिकाणी उठवलेला आहेस. म्हणून तू माझी जी असणारी आता पत्नी नाही आणि मी तुझा जे असणारा पती नाही, काही एक संबंध नाही. का तर ताईनं मगवाच सांगितलं, अनाधिक म्हणजे जास्त अधिकार दिल्याच्या नंतर त्याचा गैरफायदा होत असतो. मग तसा जे असणारा काय कमी होता त्या राजा दशरथाकडे? एवढा सूरवीर होता, ज्याला स्वर्गामध्ये जे असणारा सन्मान मिळाला, स्वर्गामध्ये सर्व देवांना विजय प्राप्त करून देण्याचं कार्य राजा दशरथाने केलं. आणि मग त्याच वेळेस ती प्रिय होती म्हणून बरोबर स्वर्गात नेलती, म्हणून तर ही संधी तिला वर मागण्याची मिळाली होती. असा जो असणारा राजा दशरथ तिचा जो असणारा द्वेष करू लागलेले आहेत. माझ्या बाळाची गेसी लुगडे, तू तो रामाटीचे दगडे, घरी घातले से दागडे, जाय रोकडे बैसाटची बैसाहाटी. मग या ठिकाणी जे असणारे तू कशी आहेस? अद्वेष्ट आहेस, नष्ट आहेस का? तर या ठिकाणी जे असणारा मला जे असणारा वचनामध्ये गोवलस आणि जे असणारा तुझा स्वार्थ या ठिकाणी साध्य केलेला आहेस. स्वार्थ जे असणारा एवढा साध्य केलेला आहेस की सर्वांना प्रिय जो असणारा भगवान परमात्मा त्याचा जो असणारा या ठिकाणी तू अहेर करण्याचं, सगळ्यांना त्याचं दुर्लभ जे असणारं दर्शन, या दर्शनापासून दूर करण्याचं जे असणारं कार्य तू करू लागलेले आहेस. अशी तू जी असणारी हट्टवादी आहेस, महाहट्टी जी असणारी आहेस, असा राजा दशरथ आपल्या प्रिय कांतेला म्हणजे कैकईला उद्देशून बोलू लागलेले आहेत. ऐसे क्रोधे बोलता गैवराला दशरथ, पोटाशी धरुणिया सीता, होयार पितार भरणे. मग त्या ठिकाणी जे असणार असणार आपल्या पत्नीला केलेला आहे, समाज साधलेला आहे. त्या ठिकाणी तिरस्कार भावनेने त्या ठिकाणी राजा दशरथ बोललेले आहेत आणि सीतेला जे असणारे जवळ घेतलेला आहे, आपल्या सुनेला जे असणार कवटाळलेला आहे, प्रेमाने आदराने त्या ठिकाणी संभाषण केलेलं आहे. का तर सून नव्हे, जी असणारी ती आपल्या मुली समान असते, ती सून नसते ती. कारण ती सर्वस्व सोडून तिकडा सगळा त्याग करून आपल्या घरी आलेली असती आणि त्याच्यामुळे तिला जो असणारा सुनेचा दर्जा नाही द्यायचा, तिला लेकी समान जे असणारं भासायचं. हे रामायणातून हेच शिकायचंय. राजा दशरथाने आपल्या सुनेला सीतेला जे असणारं आलिंगन दिलेलं आहे, कवटाळलेलं आहे, प्रेमाने आदराने त्या ठिकाणी आणि आपल्या जवळ जे असणारे आभरण वस्त्रालंकार जे होते ते कैकईने हिरावून घेतले होते, ते परत राजा दशरथाने सीतेला प्रेमपूर्वक त्या ठिकाणी दिलेले आहेत.